नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण आपल्या बायोलॉजिकल एज म्हणजे जैविक वयाच्या संदर्भात बघणार आहोत. कोणीही आपल्याला आपलं वय विचारलं, त्या ठिकाणी आपण जन्मलेल्या तारखेनुसार म्हणजेच क्रोनॉलॉजिकल वय सांगत असतो. परंतु भरपूर वेळेला आपलं क्रोनॉलॉजिकल वय म्हणजेच कालक्रमानुसार असणारं वय आणि जैविक वय म्हणजे दिसण्याचं वय यामध्ये खूप मतभिन्नता असू शकते. कित्येक व्यक्ती 50 वयाच्या असतात, परंतु त्या अगदी 30-35 सारख्याच वाटतात किंवा ह्याच 50 वर्षाच्या व्यक्ती 70 वयासारख्या देखील दिसायला असतात. दिसणं हा भाग सोडला तर काम करण्याची क्षमता, कार्य करण्याची क्षमता, बुद्धीनुसार काम करण्याची क्षमता, कॉन्सन्ट्रेशन इत्यादी गोष्टी देखील प्रत्येकाच्या बाबतीत भिन्न भिन्न असतात. पचन क्षमतेच्या बाबतीत देखील विचार केला असता ह्या पचन क्रिया देखील कालक्रमिक वयानुसार असायला हव्यात, परंतु त्या देखील भिन्न भिन्न असू शकतात. एखादी व्यक्ती किती तंदुरुस्त आहे हे त्याच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गोष्टींवरून आपण ठरवू शकतो आणि ते प्रामुख्याने जैविक वयाच्या मदतीनेच केले जाऊ शकते. जैविक वय हे केवळ तुमच्या कालक्रमानुसार वयाच्या तुलनेत तुमचे शरीर आरोग्याच्या दृष्टीने कसे आहे हे दर्शवते. ही संख्या केवळ तुम्ही किती उन्हाळे पावसाळे बघितले यावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या जीवनशैलीची परिस्थिती, पोषण आणि आजार यांचाही विचार करते. जैविक वय हे वेगळे असण्याचे कारण अनेक शारीरिक जीवनशैली संदर्भातील अन्न किंवा पोषण संबंधित घटकांमध्ये आणि आजाराच्या बाबतीत अवलंबून असते. म्हणजेच आपला शारीरिक मानसिक जीवनशैली उत्तम असली, आपले अन्न आणि पोषण संबंधित घटकांच्या बद्दल आपल्याला ज्ञान असून त्या संदर्भात जर आपण आचरण केले असेल, तसेच आजाराच्या बाबतीत आपण सजग असू तर आपल्याला आजारच होणार नाहीत. याच दृष्टीने आपला आहार आणि विहार असेल तर निश्चितच आपलं बायोलॉजिकल म्हणजे जैविक वय हे क्रोनॉलॉजिकल वयानुसार नसून आपण अधिक तरुण असाल हे निश्चितच आहे. बायोलॉजिकल वय ठरवताना आधुनिक शास्त्रानुसार अनेक तपासण्या केल्या जाऊ शकतात, परंतु जर आपण एखाद्या व्यक्तीचं बायोलॉजिकल एज त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या प्रतिकार क्षमतेवरून, त्याच्या पचन क्षमतेवरून ठरवू शकतो. तसेच सोबत त्याच्या लिव्हर, किडनी आणि हार्ट म्हणजे हृदयाच्या संदर्भात कोणत्याही समस्या नसतील तर त्यांचं बायोलॉजिकल वय निश्चितच कमी राहू शकतं. अनेक व्यक्ती रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, खाण्याच्या सवयी, जीवन जगण्याच्या पद्धती याच्यावरून देखील बायोलॉजिकल एज कॅल्क्युलेट करतात. बायोलॉजिकल एज उत्तम राहण्यासाठी चांगल्या प्रकारचा शारीरिक व्यायाम, शारीरिक हालचाली, योग्य आहार असणं गरजेचं आहे. जे व्यक्ती शारीरिक हालचाली किंवा व्यायाम अजिबात करीत नाहीत, अधिक प्रमाणात स्निग्ध आणि पचायला जड, साखर असणारे पदार्थ सेवन करतात, त्यांच्या शरीरात अधिक प्रमाणात फॅट्स निर्माण होत असतात आणि डायबिटीज, हायपरटेन्शन यासारखे त्यांना आजार देखील जडलेले असतात. अशा व्यक्तींचा बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एज पेक्षा अधिक असल्याचे दिसत असते. जर आपल्याला आपले बायोलॉजिकल एज इम्प्रूव्ह करायचं असेल तर नियमित व्यायाम करावा, आपल्या प्रकृतीला अनुसरून आहार सेवन करावा, कोणत्याही प्रकारचे व्यसन जसे धूम्रपान, मद्यपान बंद करावे, योग्य वेळेला विश्रांती आणि झोप घ्यावी, कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनचा अतिरिक्त वापर करू नये. या स्क्रीनच्या संदर्भात मोबाईलचे फोन्स, इयरफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, टेलिव्हिजन, वायफाय यांचा समावेश होतो. ज्या वेळेला आपण झोप घेत असतो त्यावेळेला इयरफोन्स किंवा मोबाईल यांच्यापासून किमान 4 फूट अंतरावर आपण असावं. आपलं क्रोनॉलॉजिकल वय 40 झाल्यानंतर दरवर्षी वैद्यकीय सल्ल्याने रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, लिव्हर फंक्शनल टेस्ट, किडनी फंक्शनल टेस्ट इत्यादी करून घ्याव्यात आणि त्यानुसार आपला आहार, आपली जीवन पद्धती यामध्ये बदल करावा. असे केल्यास निश्चितच आपल्याला क्रोनॉलॉजिकल वयाला आपण झाकून देऊ शकता, म्हणजेच दीर्घकाळ आपण तरुण दिसू शकतो, आपले वय लपवू शकतो. अन्यथा अकाली वार्धक्य येण्याचे प्रमाण जे आता वाढताना दिसत आहे त्यात देखील आपली गणना होऊ शकते. चला तर मग आजपासूनच आपलं जैविक वय म्हणजेच बायोलॉजिकल एज उत्तम राखण्याचा प्रयत्न आयुर्वेदाच्या माध्यमातून, आयुर्वेदाच्या मदतीतून, आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टींना जीवनात आणून सोबत च्यवनप्राश, सुवर्णमालिनी वसंत, मकरध्वज, शतावरी, आमलकी रसायन इत्यादींचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करूया. नमस्कार.